पालकामध्ये दही टाकून तर बघा, खूप छान असा हेल्दी आणि पौष्टिक पदार्थ आपण बनवणार आहोत. तर व्हिडिओला स्किप नका करू, पूर्ण बघा. तर बघा, त्याच्यासाठी आपण हे मिरची, लसूण आणि जिरं घेतलेलं आहे. त्याचा आपण खरडा बनवून घेणार आहोत. पाणी न टाकता असा जाडसरच ओबडधोबड आपण असा बघा जाडसर हा खरडा बनवून घेतलेला आहे. तर आता पुढे आपण एक पालकाची जुडी घेतलेली आहे. ती छान अशी निवडून आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता या पालकाला आपल्याला बॉईल करायला ठेवलेला आहे. आता त्याच्यामध्ये हा आपण पालक आहे ना, तो बुडवायचा आहे पाण्यामध्ये. तो म्हणजे असं बॉईल नाही करायचा, तो फक्त आपल्याला पाण्यामधून काढायचा आहे. कारण हिरव्या भाज्यांवर खूप असं कीटकनाशके मारले जातात. त्याच्याकरता आपण कोणतीही भाजी असो ती गरम पाण्यात आपण धुवून घ्यायची. थोडंसं मीठ टाकायचं आणि गरम पाण्याने ही भाजी धुवून घ्यायची. त्याप्रमाणेच मी ही पालक पण अशी गरम पाण्यामध्ये मीठ टाकून स्वच्छ अशी म्हणजे फक्त अशी डीप करून घेणार आहे, म्हणजे बुडवून घेणार आहे, जेणेकरून ती भाजी पूर्णपणे स्वच्छ होईल. तर आता बघा, ही पालक आपण काढून घेऊया, म्हणजे गरम पाण्यातून पूर्णपणे निथळून काढूया. तर मी असे झाऱ्याच्या साह्याने मी काढून घेत आहे, सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला साधं नळाचं पाणी घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये, आणि त्या पाण्यामध्ये आपण ही पालक पुन्हा एकदा थंड पाण्याने धुवून घेणार आहोत. तर बघा, ह्याप्रमाणे आपण सगळं पालक घेतली आणि ह्या साध्या म्हणजे थंड पाण्यात, नॉर्मल पाण्यात म्हणजे नळाचं जे पाणी असतं त्या पाण्यामध्ये मी ही धुवून घेणार आहे, म्हणजे डीप करून घेणार आहे. आता पालक पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी ही पालक मिक्सरमध्ये ह्याची अशी प्युरी करून घेणार आहे. तर बघा, सगळी पालक आपण अशी छान अशी प्युरी करून घेतलेली आहे. तर आता एका परातीमध्ये मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे. तर हे गव्हाचं पीठ मी 2 वाट्या घेतलेलं आहे. आता त्याच वाटीने मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने आपण म्हणजे निम्मी वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे तिन्ही प्रकारचे आपण पीठ घेतलेले आहे. आणि जी मिरची, लसूण आणि जिऱ्याचा आपण खरडा करून घेतलेला ना, तो पण आपण या पिठांमध्ये आता टाकून घेतलेला आहे. आणि चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत. तर हे बघा, आपण मस्त चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि जो आपण पालकाचा जो प्युरी करून घेतलेली, मी एकदम पातळ अशी पूर्णपणे प्युरी नाही केली, थोडंसं असं ठेवलेलं आहे, थोडं जाडसर. आणि बघा, 2 चमचे आपण मोठे 2 चमचे भरून मी दही घेतलेलं आहे. आणि किंचित हळद घेतलेली आहे. छोटा चमचा मी काश्मीरी लाल तिखट आणि भरपूर असा ओवा घेतलेला आहे. हातावर थोडासा मॅश करायचा आणि तो ओवा आपण ह्याच्यामध्ये टाकून हे पीठ आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तर म्हणजे पाण्याचा वापर न करता जो आपण पालकाची प्युरी केलेली आहे ना, त्या प्युरीमध्येच आपल्याला हे पीठ असं मळून घ्यायचं आहे. शक्यतो तुम्ही पाणी वापरूच नका, प्युरीमध्येच तुमचं पीठ मळलं जाईल. जर जास्त घट्ट वाटलं तर थोडंसं तुम्ही पाणी वापरू शकता. तर बघा, याप्रमाणे मी असं पीठ असं मळून घेतलेलं आहे. बघा, एकदम असं घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे. आता थोड्या वेळासाठी आपण हे पीठ ना रेस्टसाठी ठेवून देऊया. 10 ते 15 मिनटासाठी आपण ह्याला ठेवून देऊया. तर बघा, 10 ते 15 मिनटं झाल्यानंतर आपण ह्याचे ना छोटे छोटे असे गोळे करणार आहोत. तर बघा, याप्रमाणे आपण असे छोटे छोटे गोळे करून घेऊया ह्याचे. आणि आपण हे बघा, मस्त असे गोळे 2-3 असे गोळे करून दाखवते आहे मी. छोटे छोटे घ्यायचे आहे, जास्त मोठे गोळे नाही बनवायचे. तर बघा, एका पोलपाट आपण हे जशी आपण चपाती लाटतो त्याप्रमाणेच हे आपण लाटून घेणार आहोत. तर आता आपण हे काय बनवत आहोत माहिती आहे का, आपण हे पालकाचे पराठे बनवत आहोत. तर बघा, छान असे गोल गरगरीत आपण हे पालकाचे पराठे मस्त असे लाटून घेऊया. आणि त्याच्यावर मी हे थोडंसं ह्याच्यावर मी असे पांढरे तीळ असतात ना, बिना भाजलेले पांढरे तीळ घेतलेले आहेत मी. हे तीळ पण मी थोडेसे असे लावून घेणार आहे, म्हणजे छान लागतात तीळ पण पालकाच्या पराठ्यामध्ये. जर तुम्हाला म्हणजे पीठ मळताना जर आतमध्येच टाकायचं असेल तर तुम्ही आतही टाकू शकता म्हणजे. आणि मी हे वरतूनच लावून घेऊन छान असे लाटून घेतलेले आहे हे पालकाचा पराठा. आता आपण हा भाजून घेणार आहोत मस्तपैकी छान असा खरपूस. तुम्ही तेल किंवा तुपावर हा भाजून घेऊ शकता. तर बघा, तवा छान असा गरम झालेला आहे आपला. आणि आपण आता छान असा खरपूस होईपर्यंत मस्त हा पालकाचा पराठा भाजून घेत आहोत. हे तुम्ही मुलांच्या टिफिनला किंवा नाश्त्याला वगैरे देऊ शकता. ह्या प्रकारे आपण हे छान असे खरपूस बघा, मस्त असे दिसायला पण खूप सुंदर दिसतात आणि पालक खूप हेल्दी असतो. तर नेहमी पालकाची भाजी करण्यापेक्षा आपण हा मस्त असा पालकाचा पराठा बनवलेला आहे, खूप हेल्दी आहे. आणि आता गरमी चालू झालेली आहे, तर तुम्ही दही टाकून जर हा पालकाचा पराठा बनवला तर आपल्या पोटासाठी खूप छान आहे. तर मस्त असा हा पालकाचा पराठा आपण छान असा खमंग असा खरपूस भाजून घेणार आहोत
तुम्ही तूप किंवा तेल वापरलं तरी चालेल। तर बघा मस्त असा हा पालकाचा पराठा आपण भाजून घेत आहोत। तर बघा दोन्ही साईडने आपण मस्त असं खमंग खरपूस पालकाचा पराठा भाजून घेतलेला आहे। तर आता एका डब्यामध्ये आपण काढून घेऊया आणि मस्त अशी मी तीळ आणि शेंगदाणे आणि ते जे डाळीचे फुटाणे असतात त्या फुटाण्यांची मी ही चटणी बनवलेली होती आणि त्याच्याबरोबर लोणचं पण दिलेलं आहे। तुम्ही हे दह्याबरोबर जरी खाल्लं ना पालकाचा पराठा तरी चालेल। तर बघा एकदम सॉफ्ट आणि मऊ असा झालेला आहे पालकाचा पराठा। हे बघा आता मी तुम्हाला दाखवते। ही मी चटणी बनवलेली आहे, शेंगदाणा, तीळ आणि ज्या डाळ्या असतात त्याच्याबरोबर आपण खाऊ शकतो। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा। तर आता एक लाईक करा आणि छानशी कमेंट टाका। तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।